आयुष्य असं डिवास्टेड झालेलं आहे, त्याला जर मी म्हणाले की थिंक पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, त्याच्यावर काम नाही करणार. त्याला मला हाताला धरून त्याला मला त्या मार्गावर आणावं लागेल. आपण दिवसाचे 24 तास घड्याळाप्रमाणे फक्त चालतो आहे. माझ्याकडे एक क्लायंट आलेला, त्याला मेडिटेशन करण्यामुळे टेन्शन आलेलं. नास्तिकही ॲट द एंड ऑफ द डे जेव्हा त्यांना प्रॉब्लेम्स येतात तेव्हा ते देवाकडेच जातात. जेव्हा आपल्याला स्ट्रेस असतो तेव्हा आपल्याला हृदयाचे विकार होऊ शकतात. मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय? स्ट्रॉंग बॉडी असेल आणि वीक माइंड असेल तर आपण सर्व्हाइव्ह नाही करू शकत. मदत मागणं म्हणजे माझं इगो हर्ट होणं किंवा समोरचा मला मदत करेल की नाही करत. मग शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याचा समतोल राखण्यासाठी तुम्ही काय सांगा? पैसा मिळवणं फार सोपं असतं, प्रेम मिळवणं फार सोपं असतं, अगदी आरोग्य मिळवणं पण फार सोपं असतं. पण एखादा व्यक्ती मानसिकदृष्ट्या निरोगी असतो पण त्याच्या मनात संशय, भीती किंवा कन्फ्युजन असेल तर त्याने पॉझिटिव्ह कसे राहावे? योग्य तो निर्णय वगैरे असं काहीच नसतं, आपण निर्णय घ्यायचा असतो. मॅडम, मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीची तुमची काय व्याख्या आहे? तब्बल 45 दिवस डोक्यावर छत नाही, एक वेळचे जेवणसुद्धा मिळेल की नाही हे माहिती नाही. या समवेत स्ट्रेस, अँक्झायटी यांसारखे नकारात्मक विचार डोक्यात घोळत असताना त्यावर मात करून एक यशस्वी बिझनेस कन्सल्टन्सी निर्माण करत, सोशल वर्क करत, एक यशस्वी माइंडसेट अल्कमिस्ट असणाऱ्या शिवाय रिबिल्ड युअरसेल्फ या पुस्तकाच्या लेखिका प्रतिज्ञा रुमडे यांच्याकडून आज आपण मानसिक स्वास्थ्य कसे राखावे, आपली सकारात्मक वृत्ती, सकारात्मक विचार आपल्याला यशस्वी होण्यास कसे मदत करते याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या स्पेशल एपिसोड मनोबलमध्ये. तसेच तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आजच्या या महत्त्वपूर्ण विषयाची सुरुवात करूया. मॅडम, वेलकम. स्वागत आहे तुमचे उहापो या आमच्या यूट्यूब चॅनलवरती. थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल इथे. थँक्यू. मॅडम, मला सुरुवातच या प्रश्नापासून करावीशी वाटते की मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय? खरं तर मानसिक आरोग्य या शब्दाचीच लोकांना आजकाल भीती वाटते की माझं मानसिक आरोग्य बिघडलं आहे. म्हणजे काही लोक असा टॅग लावतात वेडेपणाचा किंवा अस्थिरतेचा. तर मला असं वाटतं की तसं काही नसून मानसिक आरोग्य जसं आपलं फिजिकल आरोग्य, आपलं शरीर जसं बिघडतं तसं मनही बिघडतं आणि त्याचं संतुलन कुठेतरी राखणं फार गरजेचं आहे. कारण जसं म्हणजे आपण ऐकतोय आणि खूप जणांनी हे सांगितलं पण आहे की आपण स्ट्रॉंग बॉडी असेल आणि वीक माइंड असेल तर आपण सर्व्हाइव्ह नाही करू शकत. पण आपलं स्ट्रॉंग माइंड असेल आणि वीक बॉडी असेल तरी पण आपण अगदी कोणतंही काम अगदी चोखपणे करू शकतो. तर मानसिक आरोग्य म्हणजे थोडक्यात काय की डोकं ठिकाणावर असून ठेवून आणि कोणत्याही विपरीत परिस्थितीत आपण योग्य तो निर्णय घेणं. आता लोक म्हणतील की योग्य तो निर्णय कसा घ्यायचा, तर योग्य तो निर्णय वगैरे असं काहीच नसतं. आपण निर्णय घ्यायचा असतो आणि निर्णय घेतल्यानंतर आहे ना त्याच्यातून दोनच गोष्टी साध्य होऊ शकतात, एक तर प्रॉफिट किंवा लॉस. बरोबर. पण तो निर्णय आपला असतो, आपण तो समजून उमजून घेतलेला असतो. मग तो प्रॉफिट अँड लॉस बेअर करण्याची क्षमता पण आपल्यात असलीच पाहिजे आणि ती क्षमता असणं म्हणजे मानसिक आरोग्य आपलं सुदृढ असणं. आणि जिथे मानसिक आरोग्य कोलमडतं ना तिथे आयुष्याची सगळी गणितं कोलमडून जातात. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की म्हणून मी प्रत्येक वेळेला माझ्या मानसिक आरोग्याला टॉप प्रायोरिटीवर ठेवते की तुमचं मानसिक आरोग्य ही तुमची टॉप प्रायोरिटी असलीच पाहिजे काहीही करून. मग दुनिया इकडची तिकडे झाली तरी चालेल पण तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने, तुमच्या फिलिंग्सने, भावनेने जर तुम्ही समतोल असाल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीवर अगदी कशीही मात करू शकता. हो ना. हां, तर मानसिक आरोग्य म्हणजे मला असं वाटतं की लोकांनी उगाच त्याचा बाऊ करू नये, घाबरून तर मुळीच जाऊ नये. ते समतोल राखणं फक्त आपल्या हातात आहे आणि ते असं वन टाईम काम नाही आहे, ते कन्सिस्टन्सी लागते. कोणतंही काम हे वन टाईम नसतं. म्हणजे मी फार अगेन्स्ट आहे या गोष्टीच्या की 2 टिप्स, 3 टिप्स, 4 टिप्स अशा टिप्स नसतात. मुळात तुम्ही तुमच्या कामांमध्ये, तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये किती कन्सिस्टंट आहात ते फार महत्त्वाचं आहे. ती कन्सिस्टन्सी यायला हवी, तेव्हा कुठे जाऊन ते मानसिक आरोग्य पण तुम्ही अचीव्ह करू शकता. म्हणजे शॉर्ट गोलवर तुम्ही विश्वास ठेवत नाही की बाबा छोट्या कमी वेळेमध्ये गोष्टी पटकन होतील असं नाही आहे, त्याला पण कोणत्या पण प्रोसेसला एक वेळ लागते. अगदीच. कारण बघा
शॉर्ट टर्म जे सक्सेस असतं किंवा शॉर्ट टर्म जी गोष्ट असते ना ती शॉर्ट टर्मसाठीच टिकते. एक्झॅक्टली. म्हणून एका रात्रीत मिळालेलं अपयश आहे ना हे एका रात्रीपुरतंच असतं, ते लॉंग टर्म नाही जात. पण तुम्ही मेहनत करून जे अचीव्ह केलेलं असतं ना ते लॉंग लाईफ टिकतं. म्हणजे तुमच्या पिढीला पण तो वारसा जातो मेहनतीचा, तुमच्या पिढीला तो वारसा जातो तुमच्या विचारांचा, तुम्ही केलेल्या त्यागाचा, समर्पणाचा. आणि जेवढं असं नाही म्हणत मी की प्रत्येक गोष्ट तुम्ही हार्डवर्क करून आणि खूप असं ओढाताण करूनच करायला पाहिजे, पण शॉर्ट टर्म सक्सेस हे शॉर्ट टर्मसाठीच असतं. कोणतीही गोष्ट शॉर्टकटने न जाता तुम्ही जितकं प्रोसेसने जाल तितकी ती तुमच्या आयुष्यात जास्त वेळ टिकते. कारण असं म्हटलं जातं की गोष्टी मिळवणं फार सोपं असतं, पैसा मिळवणं फार सोपं असतं, प्रेम मिळवणं फार सोपं असतं, अगदी आरोग्य मिळवणं पण फार सोपं असतं, पण ते टिकवणं फार अवघड असतं. हो, अगदी खरं आहे. टिकवता आलं पाहिजे, ते जोपासता आलं पाहिजे आणि ते अगदी मी म्हणेन की निस्वार्थपणे पुढच्या पिढीला सुपूर्द करता आलं पाहिजे. बरोबर. कारण फक्त आपल्या म्हणजे जस्ट फक्त आपल्या कोशातच राहून किंवा आपल्यासाठीच जगून काही फायदा नसतो. आपले विचार, आपला वारसा, आपले जे काही मूल्य आहेत ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं फार गरजेचं असतं. आणि त्या पिढीलाही ते त्यावेळेला म्हणजे ती जी पिढी येणार आहे ती मुळातच आपल्यापेक्षाही जास्तच आधुनिक विचारांची असेल, तर त्या पिढीनेही आपले ते विचार, आपला तो वारसा अगदी बिनदिक्कतपणे जोपासला पाहिजे. म्हणजे तिथे त्यांनाही काही अडचण नाही आली पाहिजे की अरे आमच्या पहिल्या पिढी हे काय असं करून ठेवलं आहे. हो, बरोबर. सो शॉर्ट टर्मवर मी अगेन्स्ट नाही आहे, कारण कधी कधी असं होतं की आपल्याला शॉर्टकट मारणं गरजेचं असतं की चला टाइम वेस्ट होतोय, पैसा वेस्ट होतोय, माणसं खूप लागत आहे, तर तिथे मी शॉर्टकट मारेन, पण तोही आपल्या आणि दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असलेला बरा. नाहीतर तो शॉर्टकट तुम्हाला आयुष्यात फार कट देऊन जाईल. अगदी खरं आहे. मग शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याचा समतोल राखण्यासाठी तुम्ही काय सांगाल? तर कसं आहे ना, आपलं शरीर एक झाडच आहे. म्हणजे झाडाची मुळं कशी अगदी चिकट असतात आणि स्ट्रॉंग असतात, ते आपलं माइंड आहे. ठीक आहे. तर ह्या झाडाला काय लागतं तर सूर्यप्रकाश, पाणी आणि माती आणि खत. तर आपलं शारीरिक, मानसिक आणि भावनिक, तर मी म्हणेन की जिथे आपल्या शरीराचा प्रश्न आहे ना तिथे आपल्याला सूर्यप्रकाशासारखं काम करावं लागेल. म्हणजे जसं आपण आपल्या घरी आणलेल्या रोपट्याला सूर्यप्रकाश अगदी जातीने देतो, त्याला सूर्यप्रकाश मिळावा याची काळजी घेतो, तर आपल्या शरीराला पण प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट म्हणजे व्यवस्थित असं सकस अन्न जाणं आपल्या शरीरात फार गरजेचं आहे. खूप चांगला व्यायाम आपल्या शरीराला असणं फार महत्त्वाचं आहे. आता मी खूप चांगला म्हटली याचा अर्थ असा नाही की तुम्ही 1-2 तास पूर्ण व्यायामात घालवावेत किंवा जिममध्ये घालवावेत, बट ॲटलिस्ट जे बेसिक आपल्या शरीरासाठी मुवमेंट आवश्यक असतात तेवढे तुम्ही बेसिक व्यायाम शिकून घेतले तरी फार आहे. म्हणजे समथिंग इज बेटर दॅन नथिंग. तर ते फार आहे. तुमची शरीराची मुवमेंट होणं फार गरजेचं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आराम, चांगली झोप ही तुम्हाला मिळालीच पाहिजे. कारण आजकाल झोपेचे खूप प्रश्न अनुभवतात लोकांना रात्रभर झोप नाही येते. त्याचं कारणही आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी काय नव्याने सांगायची गरज नाही. स्क्रीनिंग, नाईट आउलचा कॉन्सेप्ट खूप प्रचलित होता. खूप आता ज्यांना रात्री काम करायची सवय आहे त्यांचा विषय तर वेगळाच आहे की काही जणांना जे कलात्मक दृष्टीने काम करतात किंवा जे कलाकार आहेत ते मोस्ट ऑफ रात्री जागून कामं करतात, कारण 12-14 तासांचं शूट असतं, त्यामुळे रात्री जागरण होते आणि त्यांना तेव्हाच गोष्टी सुचतात पण नवीन. म्हणजे जे स्क्रिप्ट रायटर्स आहेत किंवा पोएम रायटर्स आहेत त्यांना. पण जे इतर लोक आहेत त्यांना मला असं वाटतं की रात्री थोडंफार झोपेसाठी आपल्या बाकीच्या रुटीन्सवर बंधन घालणं फार गरजेचं आहे. हे झालं तुमच्या शारीरिक आरोग्याविषयी. तुमचं मानसिक आरोग्य, तर मानसिक आरोग्य म्हणजे तुमच्या त्या रोपट्याला देणारं पाणी. बरोबर. जसं आपण ते खूप जास्तही नाही देऊ शकत, खूप कमीही नाही देऊ शकत, आपल्याला ते प्रॉपर पद्धतीनेच त्या रोपट्याला पाणी देणं गरजेचं असतं. तसंच आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला, आपण कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये आहोत, आपण कोणत्या लोकांमध्ये वावरतो आहोत त्याचा इम्पॅक्ट पण आपल्या मनावर होत असतो. की आपल्या आजूबाजूला काय लोक आहेत,
आजची विचारसरणी काय आहे आणि आपण काय बघतोय, आपण काय वाचतोय आणि अगेन मी सांगितलं की आपण काय खातोय, त्याचा पण आपल्या मनावर परिणाम होत असतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी जरा आटोक्यात आणल्यात तर आपलं मानसिक आरोग्य पण फार म्हणजे आपण थोड्याफार प्रमाणात तरी सुधारू शकतो. मी थोड्याफार प्रमाणात म्हणते कारण ह्याला अगेन कन्सिस्टन्सी लागते. कन्सिस्टन्सीला पर्याय नाही आहे. तुम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य असणं फार गरजेचं आहे. आणि तिसरी झाली की तुमची बौद्धिक क्षमता. बौद्धिक क्षमतेसाठी अगेन तुम्ही काय वाचता, तुम्ही किती नवनवीन गोष्टी शिकण्याचं तुमच्याकडे ती मानसिकता आहे की नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला आवडतात. किंवा जस्ट कारण कसं आहे ना की सोशल मीडिया यूज करणं हा फार मोठा आता बाऊ झाला आहे की आमचा मुलगा आमची मुलगी फार सोशल मीडियावर असते आणि ते दिवस रात्र इंटरनेट फोन वगैरे असते. पण मला असं वाटतं की तो आपण किती यूज करतोय त्याच्यापेक्षा आपण तो कशासाठी यूज करतोय ते फार महत्त्वाचं आहे तुमच्या बुद्धीसाठी. आणि शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक ह्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या ॲक्च्युली फार गरजेच्या आहेत. आपण इग्नोर करत असतो बऱ्याच वेळेला. थोडंसं जरी कुठे दुखलं ना तर आपण इग्नोर करतो की ठीक आहे. पण काही लोक असे पण म्हणतात की अरे एवढंसं तर दुखतंय त्याचं काय बाऊ करतो. मग त्यांच्या मानसिक स्ट्रेंथ वर प्रश्न उद्भवले जातात की अरे तू काय मानसिकदृष्ट्या वीक आहेस वगैरे, तुला एवढंसं दुखतंय तर तुला एवढं पण सहन नाही होत का वगैरे. पण आपल्याला नाही माहिती की ते एवढंसं दुखणं आपल्याला आयुष्यभराचं पण दुखणं होऊ शकतं. पर्टिक्युलरली आवर्जून स्त्रियांना ही गोष्ट सांगावीशी वाटते मला की शरीराचं कोणतंही दुखणं दुर्लक्ष करू नका, त्यावर जातीने लक्ष घाला. कारण मल्टीटास्किंग हा रोल मला असं वाटतं की स्त्रियांकडे आहे आणि बऱ्याचदा मल्टीटास्किंग करताना आपल्याला दिसून येतात. तर त्यांनी कोणत्याही शारीरिक व्याधीकडे, मानसिक व्याधीकडे आणि त्यांच्या बौद्धिक क्षमतेकडे दुर्लक्ष करू नये असं मला म्हणजे मी ह्या पॉडकास्टद्वारे आवर्जून सांगेन त्यांना की हे खूप महत्त्वाचं आहे. जेणेकरून तुमचे जे दिवस जात आहेत ते डिस्टर्बिंग नाही जाणार. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला असं जाणवतं की मी आज खूप लो फील करते, मला आज मूड नाही आहे, मूड स्विंग्स हा प्रकार खूप वाढला आहे. तर त्याचे कारणच मुळात हे आहे की आपण ह्या हेल्थ सारख्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करत आहोत. आणि कुठेतरी मानसिक आरोग्याकडे आपण दुर्लक्ष केल्याने आपल्याला जो थकवा जाणवतो त्यामागे हेच कारण असेल असं मला हो नक्कीच. कारण बऱ्याच गोष्टी असतात की आपण बघा बऱ्याचदा असं ऐकतो माणसांकडून अरे माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. हो ना, बरोबर. म्हणजे मला डॉक्टरांनी तर सांगितलंय काही नाहीये पण मला हे दुखणं जातच नाहीये किंवा मला हा जो डिप्रेशनचा काळ आहे तो संपतच नाहीये. तर का ते तुमचं मानसिक आरोग्य कुठेतरी खालावलेलं आहे आणि तेच कारण आहे की तुम्ही मानसिकदृष्ट्या वीक असाल तर त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर होतोच होतो. त्यामुळे तुम्हाला तिथे स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. त्याला मी म्हणेन की पर्यायच नाही आहे. कारण काही लोक म्हणतील की आम्ही नाही आहोत मानसिकदृष्ट्या सक्षम तर काय करू. तर एकच आहे की सातत्य. म्हणजे ते मन कुठेतरी भरकटत जात आहे ना त्याला परत तुम्हाला आणलंच पाहिजे जागेवर. खरं. तुमची बुद्धी कुठेतरी दुसरीकडे चालते जेणेकरून तुमचं किंवा दुसऱ्यांचं डिस्ट्रक्शन्स होत आहे किंवा कुठेतरी नुकसान होत आहे. तर त्या बुद्धीला तुम्हाला कंट्रोल करता आलंच पाहिजे. कुठेतरी तुम्हाला ते परत आणायलाच पाहिजे. आणि हे तेव्हाच होणार सातत्य. बरोबर. की मन भागतंय, बुद्धी भागते, तुम्ही परत आणा तिला जागेवर. त्याशिवाय पर्याय नाही आहे. खरं. एखादा व्यक्ती मानसिकदृष्ट्या निरोगी असतो पण त्याच्या मनात संशय, भीती किंवा कन्फ्युजन असेल तर त्याने पॉझिटिव्ह कसे राहावे? पहिली गोष्ट म्हणजे मानसिकदृष्ट्या निरोगी असणाऱ्या व्यक्तीमध्ये भीती नसेल किंवा कन्फ्युजन नसेल असं नाही होणार. कारण माणूस आहे. माणूस म्हटल्यावर कोणती नवीन गोष्ट आपण करायला जातो तेव्हा भीती येते किंवा कन्फ्युजन पण होतं किंवा एक काय म्हणतात ना की संशय निर्माण होतो मनात की मी हे करू शकेल का. पण तो ना हेल्दी वेने घेतला ना आपण तर फार बरं असतं की मी हे करू शकेल की नाही त्यापेक्षा मी हे केलं तर किती चांगले परिणाम होतील. माझ्याने हे होणार नाही त्याच्यापेक्षा आय विल ट्राय. हे जे सकारात्मक विचार आहेत ना ते मनात आणावे लागतात. आणि त्याच्यासाठी अगेन मी सातत्याने हा वर्ड यूज करते, कन्सिस्टन्सी. तुमच्या प्रत्येक कामामध्ये कन्सिस्टन्सी असणं फार गरजेचं आहे. हे एका रात्रीत, एका दिवसात किंवा
पर्टिक्युलर एका कोर्समधून नाही होत. म्हणून पर्टिक्युलर स्टुडंट्स किंवा कॉर्पोरेट्सवाले जे कोर्सेस अटेंड करतात आणि ते नंतर म्हणतात की हा कोर्स मला वर्क नाही होत आहे, त्याचं कारणच हे आहे मॅडम की कन्सिस्टन्सी नसते. कोर्स संपल्यावर तुम्हाला त्यांनी दिलेले टास्क ते तुम्हाला कन्सिस्टन्सी करायचे असतात, ते तुम्ही कितपत करता आहात. त्यांनी दिलेले तुमचे जे आउटकम्स असतात ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत आणि ते तितक्या दिवशी आणि त्या तासाला पर्टिक्युलर वेळेला तुम्हाला फॉलो करायचे आहेत, ते तुम्ही किती करता. तर जे हे आहे ना की मनात भीती निर्माण होते किंवा मनात संशय येतो, त्यासाठी पॉझिटिव्ह कसं राहायचं, तर मी म्हणेन की या भीती 2 प्रकारच्या असतात. एक तर ऑलरेडी पास्टमध्ये एवढं काहीतरी भयानक घडलेलं असतं की माणसाला त्या पद्धतीची गोष्ट परत करायला फार विचार करावा लागतो. तर मी म्हणेन की ह्याच्यामध्ये कोणाचा डिवोर्स झालेला असेल किंवा कोणी डोमेस्टिक व्हायलन्समधून गेलेलं असेल, कोणाचा ॲक्सिडेंट झालेला असेल किंवा घरामध्ये काही अघटित घटना घडलेली असेल, तर काही माणसांना या गोष्टी पचवणंच फार अवघड असतं. त्यासाठी खूप काळ जावा लागतो आणि वेळ ही एक वेळ सगळ्या गोष्टींवर औषध आहे, ती भरून काढते. पण आपण माणूस आहोत, त्या गोष्टी परत येत राहणार. त्याच्यासाठी मानसिक आरोग्य फार गरजेचं असतं. मेंटली स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं. हां, फार गरजेचं असतं. आणि त्या काळात जो माणूस खूपच घाबरला आहे, ज्याला काहीच नाही सुचत आहे, ज्याला असं वाटतंय की म्हणजे त्याचं पूर्ण आयुष्य असं डिव्हास्टेड झालेलं आहे, त्याला जर मी म्हणाले की थिंक पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, त्याच्यावर काम नाही करणार. त्याला मला हाताला धरून त्याला मला त्या मार्गावर आणावं लागेल. तर प्रत्येक वेळेला सो कॉल्ड पॉझिटिव्ह हा जो वर्ड आहे ना, तो प्रत्येक वेळेला यूज नाही होत आणि लागू पडत नाही. हां, नाही पडत. कारण पॉझिटिव्ह मेडिटेशन, अफर्मेशन्स हे मला असं वाटतं हे तेव्हाच वर्क करतं जेव्हा तुम्ही तुमच्या त्या समस्येवर एक डिटरमाइंड ॲक्शन घ्याल आणि ती ॲक्शन फार स्ट्रॉंग असायला पाहिजे. आणि जेव्हा आपल्या मनात भीती येते ना, एकच पर्याय, त्या भीतीवर मात करायची. ते पाऊल तुम्ही उचला. ह्या भीती कशा असतात, ब्रेकअप नंतर मी रिलेशनशिपमध्ये परत जाऊ का, अगेन मी म्हणेन की लगेच नका जाऊ, थोडा काळ जाऊ द्या, नाहीतर तुम्ही स्वतःबरोबर अजून एका व्यक्तीचं आयुष्य पण थोडंसं स्पॉईल होण्याची शक्यता जास्त असते. तर रिलेशनशिपमधून बाहेर येणं किंवा एखाद्या मोठ्या ट्रॉमामधून बाहेर येणं किंवा आपल्याला एखादा कोर्स करायचा आहे तर त्याच्यामध्ये तो फायनान्स सगळा जमवून त्या कोर्सला ॲडमिशन घेणं किंवा एखादा बिझनेस चालू करणं, ह्या पाठीमागे प्रचंड भीती असते. तर मी म्हणेन की ते एक पाऊल उचला. आणि आत्ता जर तुम्ही हा पॉडकास्ट बघत असाल तर आत्ताच्या आत्ता ते पाऊल उचला. 2च गोष्टी होतील. एक तर खूप मोठी लर्निंग मिळेल आणि त्या लर्निंगमधून पुढे काय करायचं हे तुम्ही शिकाल, नाहीतर आयुष्य खूप सुंदर होईल. ह्या 2 गोष्टींशिवाय तिसरी गोष्ट होणं शक्यच नाही. बरोबर. त्यामुळे भीती, कन्फ्युजन किंवा काही संशय मनात आहेत ना, तर एकच असतं की त्यावर मात करा. म्हणजे ही खूप बालिश गोष्ट आहे, पण अंधारात आपण रात्री झोपलेलो असतो तर लाईट्स बंद केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या आकृत्या दिसतात. मला तर दिसतात. तर त्याच्यावर एकच उपाय आहे की उठून लाईट लावून बघणं की कोण आहे की नाही, मनाची पूर्ण खात्री करून घेणं आणि परत झोपणं. बरोबर. पण त्याच्यात जर तुम्ही गुरफटून राहिलात तर रात्रभर झोप. हां, त्यामुळे त्या आकृत्या, ती माणसं, ते सगळेजण आजूबाजूला दिसतच राहणार. त्याच्यामुळे मी म्हणेन की त्या भीतीवर मात करा. काही म्हणतील की बोलणं सोपं आहे, करणं फार अवघड आहे. येस, करणं फार अवघड आहे, पण हा तुमचा डिसिजन आहे. तुम्हाला तिथेच राहायचं आहे की आयुष्यात पुढे जायचं आहे. एक्झॅक्टली. आयुष्यात पुढे जायचं असेल तर काहीतरी इन्व्हेस्ट करावं लागतं आणि कदाचित ती इन्व्हेस्टमेंट म्हणजे हे एक पाऊल पुढे घेणं. हो, म्हणूनच म्हणतात ना, डर के आगे जीत आहे. हां, कारण एकदा तुम्ही त्या भीतीलाच संपवलत ना की पुढे काहीच नसतं. पुढे फक्त तुम्हाला अचीव करायचंच असतं. आणि जसं मी नेहमी म्हणते की जेव्हा तुम्ही त्या भीतीवर मात करता किंवा तुम्ही एक पाऊल उचलायला जाता ना, तेव्हा 2च गोष्टी होतात. एक तर आपल्याला लर्निंग मिळते किंवा आपण आयुष्यात खूप पुढे निघून गेलेलो असतो. मग मला असं वाटतं की करूया ना, इतक्या साऱ्या गोष्टी करतो आणि इतक्या साऱ्या आयुष्यात नको त्या गोष्टी करून लॉस उद्भवून घेतो. तर एखादी चांगली गोष्ट आपल्या आयुष्यात करायची आहे, आपल्यासाठी, आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या माणसांसाठी, तर काय फरक पडतो? एखादा ट्राय तर करू शकतो. नक्की. बरोबर. नक्की. आत्ताच तुम्ही आम्हाला सांगितले की मनात एखादी भीती असताना किंवा कन्फ्युजन असताना त्यावर कसे टॅकल करायचे.
तर आपल्याला जर सेल्फ इम्प्रूव्हमेंट करायची असेल किंवा आपली वैयक्तिक प्रगती आपण म्हणू शकतो करायची असेल, तर आपण जे छंद जोपासतो ते किती महत्त्वाचे असतात किंवा त्याने आपल्याला काय फायदा होतो? जे आपल्यामध्ये छंद असतात किंवा मी हॉबी हा वर्ड पण यूज करेन आत्ताच्या यूथसाठी, राईट. तर तुमच्याकडे हॉबीज असणं हे फार गरजेचं आहे. कारण आपण दिवसाचे 24 तास घड्याळाप्रमाणे फक्त चालतो आहे. सकाळी उठतो, वॉशरूम, मग किचन, मग डायनिंग टेबल, मग ट्रेन किंवा जे काही तो प्रवास, मग ऑफिस, मग परत तेच चक्र होतं आणि मग आपण बेडवर जाऊन झोपतो. या दरम्यान आपण इतके ओव्हरवेल्म होतो ह्या सगळ्यांनी, त्याच्या कुठेतरी आपल्याला स्वतःला मनाला विरंगुळा. आणि हे हॉबीज जोपासणं म्हणजे फक्त टाइमपास करणं नाही, म्हणजे टाइमपाससाठी नाही, त्याच्यामधून तुम्ही एक कन्सिस्टन्सी हा प्रकार शिकू शकता की तुम्ही किती कन्सिस्टंटली तुमच्या हॉबीजवर काम करता. म्हणजे जर तुम्ही चित्र काढत असाल तर तुम्ही नवनवीन तुम्हाला कल्पना येतात डोक्यामध्ये, तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकता येतात. जर तुम्ही पोएम लिहित असाल किंवा तुम्ही स्क्रिप्ट लिहित असाल, रायटर असाल, तर तुम्हाला वेगवेगळे विचार तुमच्या मनात येत असतात. आणि जेव्हा आपण काही अशा चांगल्या गोष्टी करत असतो ना, तेव्हा आपल्या मनात चांगलेच विचार येत असतात, आपल्या डोळ्यांसमोर चांगलंच चित्र येत असतं. म्हणून ह्या हॉबीज फार गरजेच्या आहेत, आपल्यासाठीच नाही इतरांसाठी सुद्धा. कारण ह्या हॉबीजमधून आपण बरंच काही अचीव केलेलं असतं, ते आपण इतरांसाठी सुद्धा वापरू शकतो. आणि नेहमी मी माझं मला न करता कधीतरी समोरच्याचा विचार करावा. आणि समोरच्याचा विचार म्हणजे ॲटलिस्ट फक्त तुम्ही तुमच्या फॅमिलीचा विचार केला तरी फार आहे, कारण चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम. तुम्हाला हे पण करायचं असेल चॅरिटी, सोशल वर्क वगैरे, ते तुम्ही तुमच्या घरापासून पण करू शकता. म्हणजे तुमची हॉबीज तुम्हाला इथपर्यंत एक म्हणजे उदात्त असं काहीतरी मिळवून देत असते. आणि त्याने काय होतं ना की आपला जो स्ट्रेस असतो तोही निघून जातो. बरोबर. की मी काहीतरी वेगळं केलं आहे आणि मी काहीतरी केलं आहे, मी एक छानसं चित्र काढलं आहे, मी एक छानशी कविता लिहिली आहे, मी एक छानसा लेख लिहिला आहे. आणि यू नेव्हर नो की त्याला कुठे ब्रेक मिळेल, बरोबर, कधी कुठे ते कोणत्या व्यक्तीला आवडेल आणि तिथून तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात होईल. तर हे छंद जोपासणं फार गरजेचं असं. ह्याला प्लीज तुम्ही टाइमपास समजू नका. वेळात वेळ काढून तुमचे छंद जोपासले गेलेच पाहिजेत. त्याच्यासाठी वेळ काढणं फार गरजेचं आहे. कारण जेव्हा सतत 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 एक आपण घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरत असतो ना, तेव्हा आपल्या मेंदूला, आपल्या शरीराला आणि आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला सुद्धा एक ब्रेक हवा असतो, जो आपल्यासाठी आपला असतो, टोटली आपला असतो. मग तो आपल्याला जेव्हा आपला ब्रेक मिळतो ना, तेव्हा आपण परत रिफ्रेश होत असतो त्यातून. आणि मग बाकीची जी 10 कामं असतात ती करायला अजून त्यातून प्रोत्साहन मिळतं. आणि अगेन की छंद जोपासणं म्हणजे नवनवीन गोष्टी शिकणं, नवनवीन विचार मनात येणं, आणि हे सगळे चांगलेच असतात. म्हणून मी छंद जोपासण्यावर फार भर देते. जसं की मला छंद आहे की मी कविता लिहिते किंवा मी एखादा लेख लिहिते, तर त्याच्यामुळे मला ज्या माझ्या गोष्टी अडल्या आहेत, म्हणजे रेग्युलर मी एखादी जरी कविता लिहिली, म्हणजे 4 ओळी जरी लिहिल्या ना, तरी इतकं समाधान होतं. आणि त्या मी घरच्यांना इतकं म्हणजे वाचून दाखवते की मी हे इतकं अप्रतिम लिहिलं आहे. अगदी दुसरे अप्रतिम नाही ना बोलले तरी आपण स्वतःला सांगायचं की मी अप्रतिम केलेलं आहे. आणि तुमच्या कामाला किंवा तुमच्या छंदाला कोणत्या बॉसचा अप्रुव्हल घ्यायची गरज नाही, अजिबात नाही. आपण तिथे स्वतः हक्काचे मालक असतो. नक्की, कुठेतरी एक वेगळाच आनंद देऊन जातो. नक्कीच. आणि म्हणजे कॉम्प्लिमेंट मिळवण्याकरता किंवा दुसऱ्याने चांगलं बोलावं ह्यासाठी कामाची गरज नसते. जेव्हा तुम्ही खरंच मनापासून काही काम करता आणि जे तुम्हाला माहिती आहे की हे चांगलंच आहे, हे माझ्या चांगल्यासाठी आहे, माझ्या फॅमिलीच्या चांगल्यासाठी आहे, समाजाच्या चांगल्यासाठी आहे, तर ते 100% ते चांगलंच असतं. त्याला दुसऱ्या कोणाच्या अप्रुव्हलची गरजच नसते. कारण कधीतरी कुठेतरी जाऊन आहे ना, हे तुमच्यात आणि समोरच्यामध्ये नसतं, हे तुमच्यात आणि देवामध्ये असतं. तर काही गोष्टी तुमच्यात आणि देवामध्ये असलेल्या चांगल्या, कारण तो देत असतो फायनली जे काही द्यायचंय ते. म्हणून मी म्हणेन की छंद जोपासा. नसतील कुठे हरवले असतील लहानपणीच्या काळामध्ये, तर ते काढा तुम्ही आणि ते परत नव्याने जोपासायला घ्या. तुम्हालाच कळणार नाही की तुमचं आयुष्य पूर्णतः नवीन झालं आहे. खरंय. आणि कुठेतरी मनात विचाराचा गोंधळ सुरू असतो. अशा वेळी आपला छंद एखादा आपला असेल बाबा की बाबा मी पेंटिंग करते, तर आपलं मन इतकं रमतं की ते विचार कधी
कधीचे पळून गेले ना आपल्याला कळून सुद्धा येत नाही. नक्कीच. त्यामुळे मला वाटतं की प्रत्येकाने आपला एक छंद जोपासावाच, हो हो, भले ते कोणताही असो. कोणताही, आणि कोणताच छंद छोटा मोठा नसतो. हो ना. छंद हा छंद छंदच असतो. असतो. हा अगदी मी म्हणेन की कॉफी पीत पीत, संध्याकाळच्या वेळेला कॉफी पीत पीत ओल्ड सॉंग्स ऐकणं वा. हा पण एक छंद असू शकतो. हो ना. त्याने जर तुमचं आयुष्य, तुमच्या फॅमिलीचं आयुष्य चांगलं होत असेल, म्हणजे तुमचे नकारात्मक विचार जात असतील, तर वाय नॉट. हा ना, खरं आहे. मग मॅडम, मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीची तुमची काय व्याख्या आहे? ओके, तर मी म्हणेन की जो व्यक्ती मानसिकदृष्ट्या निरोगी असतो ना, तो फर्स्ट ब्लेम गेम नाही करत. तो स्वतःच्या प्रत्येक कामाची, मग ते चांगलं असू दे वाईट असू दे, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. अच्छा. आणि आपल्या समवेत इतरांच्याही हिताचा तो विचार करत असतो. ही झाली मानसिकदृष्ट्या सक्षम असलेल्या माणसाची लक्षणं. आणि त्याच्यात अजून एक मी लक्षण सांगेन की मानसिकदृष्ट्या जर कोणी सक्षम असेल तर त्याला भीती नाही वाटणार, किंवा त्याला आयुष्यात समस्याच नाही येणार, किंवा तोही कुठे अडखळणार नाही, असं नाही होत. कारण तो माणूस आहे आणि तो कुठेतरी अडखळणारच, पण तो त्याच्यावर सोल्युशन काढतो. तो प्रॉब्लेम्सकडे नाही वळत, तो सोल्युशनकडे वळतो. आणि सगळे स्वतःचे प्रयत्न करूनही जर त्याला सोल्युशन मिळत नसेल तर तो समोरच्याकडे मदत मागायलाही मागे पुढे पाहत नाही. कारण कधीतरी आपल्याला असं वाटतं की मदत मागणं म्हणजे माझं इगो हर्ट होणं, किंवा समोरचा मला मदत करेल की नाही करत. मी या प्लॅटफॉर्मवरून सांगते, असे खूप लोक आहेत जे तुम्हाला मदत करायला उत्सुक आहेत, जे तुम्हाला तुमचं चांगलं व्हावं म्हणून त्यांचा आटापिटा चालू आहे. आणि ती 2 व्यक्ती आहेत, तुमचे आई वडील. जगात कुणाकडेही सोल्युशन नसेल ना तरी त्यांच्याकडे तुमच्या प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असतं. हा, ते आजच्या आधुनिकतेनुसार नसेलही, पण त्यांच्याशी बोला, कोणी बोलायला नसेल तरी. आणि मी म्हणेन की जेव्हा काही आपल्या त्या माणसाच्या आयुष्यात जेव्हा विपरीत घडायला सुरुवात होते ना, तो आधी विचार करतो की हे माझ्या आयुष्यात घडलंय, तो ते इग्नोर नाही करत. एक्सेप्टन्सी असते त्याच्यामध्ये. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की अरे असं कसं होऊ शकतं, असं होऊच नाही शकत, मी इमॅजिनच केलं नव्हतं, आणि असं नाहीच होऊ शकत, हे सगळं स्वप्न आहे वगैरे. ते तुम्ही कितपत नाकारणार आहात आणि कितपत तुम्ही तिथेच बसणार आहात. रियालिटी कधी ना कधीतरी फेस करावीच लागते. आणि हे सत्य आहे की लोकांना रडणारी माणसं नाही आवडत. खरं. प्रत्येक वेळेला काहीतरी भुनभुन करणं, किंवा प्रत्येक वेळेला समस्याच सांगत बसणं, लोक ऐकून घेतील. आणि इव्हन विक्टिम कार्ड पण प्ले केलं जातं की बाबा मला असाच त्रास आहे, मला सगळे असाच त्रास देतात, मी अशीच आहे, मी हळवीच आहे, म्हणून रडत बसतात. पण ते कितपत योग्य? पण ते मला असं वाटतं की अगेन मी हाच सांगेन तुम्हाला की तिथेच राहायचंय की पुढे जायचंय. हो ना, पुढे जायचंय तर तुम्हाला काहीतरी सोल्युशन काढावं लागेल. तो जो बॉक्स आहे ना त्याच्यामधून तुम्हाला बाहेर यावंच लागेल, त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे. त्याच्यामुळे हा जो मानसिकदृष्ट्या सक्षम माणूस असतो ना, तो प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन बघत असतो. तो सोल्युशन ओरिएंटेड असतो. तो हे नाही बघत की ह्याच्यामुळे काहीतरी बिनसलंय, किंवा पाऊसच आला म्हणून मी जाऊ नाही शकलो, किंवा जास्तच ऊन आहे म्हणून मी नाही काही करू शकलो नाही. तो त्याच्यावर सोल्युशन काढतो. तो ना निसर्गाला दोष देत, ना तो दुसऱ्या माणसांना दोष देत. आणि आपलं आयुष्य आहे ना, तर आपल्या आयुष्यात बऱ्याचदा ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात ना, 99.99% आपणच जिम्मेदार असतो त्याला. आपणच जिम्मेदार असतो त्याला. दुसरा तिसरा कुणीही जिम्मेदार नसतो, आणि तो कधी नसेलही. हो ना. तुमच्या आयुष्यात चांगलं होत आहे त्याला जिम्मेदार पण तुम्हीच आहात, तुमच्या आयुष्यात वाईट होत आहे त्याला जिम्मेदार पण तुम्हीच आहात. कारण त्या माणसाने तुमचं वाईट केलं असं तुम्हाला वाटतं, पण त्याला परमिशन कोणी दिली? तुम्ही दिलीत. बाउंड्रीज कोणी आखल्या नाहीत? तुम्ही आखल्या नाहीत. मग सहज तो तुमच्यावर खेळून गेला. सो इनडायरेक्टली आपल्या आयुष्यात जे काही चांगलं वाईट होत आहे ते आपल्यामुळेच होत असतं. आणि असं म्हणतातही की जर चांगलं झालं तर देवामुळे, वाईट झालं तर दुसऱ्यामुळे. हां, तर ही वृत्ती कुठेतरी त्या माणसामध्ये नसते जो मानसिकदृष्ट्या सक्षम असतो. त्याला माहिती असतं कशी जबाबदारी घ्यायची, कुठे कसं वागायचं, आणि कोणत्या माणसांशी मला जुळून राहायचं आहे. कारण तुमचं एन्व्हायरमेंट पण फार गरजेचं असतं की तुम्ही कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये आहात, कारण त्याच्यावरच तुमच्या आयुष्याची भरपूर गणितं जुळलेली असतात की तुम्ही काय करता, कोणत्या लोकांमध्ये असता, तुम्ही कोणाकडून ॲडवाईस घेत असता. कारण ॲडवाईस घेणारा कृष्ण पण असतो आणि ॲडवाईस घेणारा दुसरे पण असतात. मग तुम्ही कोणाकडून ॲडवाईस घेता ते फार महत्त्वाचं आहे. बरोबर. तर
माझ्या मते मानसिकदृष्ट्या सक्षम असलेला माणूस हा रिस्पॉन्सिबिलिटी ओरिएंटेड असतो. तो ब्लेम गेम नाही करत. आणि एकतर तो दुसऱ्याकडे ॲडवाईस घ्यायला जात पण नाही असं मला वाटतं. नाही, तो दुसऱ्याकडे ॲडवाईस घ्यायला जाईलच, कारण जिथे आपण अडतो ना तिथे आपण आपल्यापेक्षा जे मोठे व्यक्ती असतील, मग ते मानाने असू दे, पदाने असू दे, प्रतिष्ठेने असू दे किंवा शिक्षणाने असू दे, आपल्याला ज्या गोष्टींमध्ये आपण अडतोय ना ती गोष्ट जर समोरच्याने केलेली आहे ऑलरेडी, तर त्याला ॲडवाईस मला मागायला काहीच प्रॉब्लेम नाही. तिथे माझा इगो का आड येतोय? बरोबर. तो तर थोर व्यक्ती आहे, त्याने तर केलंय, ते अनुभवी व्यक्ती आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही जिथे जिथे अडाल ना तिथे तिथे मदत मागा, पण मदत मागणं आणि झुकणं यात फरक आहे. बरोबर. पण जर तुम्ही मदत मागत आहात तर तुम्ही ती पोलाइटली ठामपणे मागायला हवीत. माझ्या आयुष्यात मी बऱ्याचदा मदत मागितली आहे, कारण मी बऱ्याचदा एकटी पडलेले, जिथे काही सोर्सच नव्हता मदत मागण्याशिवाय. पण आज ज्यांनी मला मदत केली आहे त्यांना काहीतरी प्राऊड फील होईल की अरे मी ह्या मुलीला मदत केलेली. मग आपण जे आपल्याला मदत करतायत ना त्यांच्या मदतीचा तो जो मी म्हणेन की त्यांच्या मदतीचा इम्पॉर्टन्सनेस आहे तो तुम्ही कितपत जपता आहात. की जस्ट मदत केली आणि नंतर म्हणजे दुसऱ्यांदा त्या व्यक्तीला वाटेल की अरे कुठून मला बुद्धी सुचली आणि ह्या व्यक्तीला मी मदत केली, ह्याने तर काहीच नाही केलं. तर त्या व्यक्तीला पण तुम्ही प्राऊड फील करून द्या की त्याला पण कधीतरी वाटलं पाहिजे की अरे ही व्यक्ती एवढी यशस्वी आहे, मी हिला कधीतरी मदत केलेली. आणि ती व्यक्ती त्यावेळेला तशी बोलेल तर त्याच्यात काही गैर नाहीये, कारण तिने मदत केलेली होती तुम्हाला, छोटी या मोठी असो. जिथे कोणी नव्हतं तेव्हा ती व्यक्ती तुमच्या समोर होती, ती तुमच्यासाठी धावून आली होती. हो. म्हणून मी म्हणेन की ॲडवाईस घेणं, मदत घेणं हे काही चुकीचं नाहीये, पण ते फॉलो करताना म्हणजे ऐकावं जनाचं करावं मनाचं. ज्यांच्याकडून ॲडवाईस घ्याल, ज्यांच्याकडून मदत घ्याल किंवा ज्यांच्याकडून तुम्ही काहीही सोर्स उपलब्ध करून घ्याल ना, पण रिस्पॉन्सिबिलिटी तुमची असायला पाहिजे, कारण निर्णय तुमचा होता मदत घेण्याचा, ॲडवाईस घेण्याचा. त्याने फक्त दिलेली कारण तुम्ही मागितलेली होती, मग त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेणं. म्हणून म्हणते की मानसिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती आहे ना हा प्रत्येक गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी घेतो आणि तो सोल्युशन ओरिएंटेड असतो. करेक्ट. मगाशी तुम्ही आम्हाला सांगितले की शारीरिक व्याधींचे कारण मानसिक आजार देखील असू शकते, तर त्याबद्दल आम्हाला सविस्तरपणे सांगाल का? बऱ्याचदा असं होतं की डॉक्टर तर सांगतात सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत किंवा म्हणजे आता काही करायची गरज नाही, म्हणजे इतपत पण डॉक्टरांवर वेळ येते की ती औषधं पण बंद करून टाकतात, पण माणसांचं दुखणं जात नाही. तर त्याला कारण एकच असू शकतं तेव्हा की मी फार क्लिनिकली नाही जात, कारण आपला विषयच इमोशनल हेल्थचा आहे. इथे कुठेतरी तुमचं मानसिक आरोग्य पण बिघडलेलं असू शकतं. कारण बऱ्याचदा काय होतं ना की जेव्हा आपल्याला स्ट्रेस असतो तेव्हा आपल्याला हृदयाचे विकार होऊ शकतात, कारण स्ट्रेस असेल तेव्हा हृदयावर ताण आलेला असतो. जेव्हा आपण डिप्रेस्ड असतो तेव्हा खूप सारे क्रोनिक आजारपण असू शकतात. एन्झायटी असेल तर आपल्याला इम्युन सिस्टीमचे प्रॉब्लेम्स वगैरे उद्भवतात. तर त्याच्यामुळे म्हणजे छोटंसं एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण खूप धडधाकट असतो शरीराने, पण तरीही एक्झामच्या वेळेला आपण घाबरलेले असतो, तेव्हा आपल्या पोटात दुखतं किंवा डोकं दुखतं किंवा स्लाइडली कोणाला तरी ताप पण भरतो. ते काय असतं ना की एक प्रकारची भीती, म्हणजे ते मानसिक आरोग्य तुमचं चांगलं नाही आहे तेव्हा. आणि त्याच्यामुळे काय होतं ना की आपल्याला असं वाटतं की अरे मला काहीतरी शारीरिक व्याधी झालेली आहे. पण बऱ्याचदा तुमचं, मी परत पहिलाच डायलॉग रिपीट करेन की तुमचं शरीर जरी धष्टपुष्ट असेल आणि तुमचं मन कमकुवत असेल तरी आपण सर्वाईव्ह नाही करू शकत. म्हणजे आपण शरीराने व्यवस्थित असो पण आपलं डोकं दुखत असेल किंवा आपला मूड ऑफ असेल किंवा काहीतरी आपण दुःखात असो, आपण काम नाही करू शकत. पण आपण शरीराने थोडंसं कुठेतरी लागलंय वगैरे पण मनाने स्ट्रॉंग आहोत, एकदम मूड चांगला आहे, एकदम फ्रेश आहोत, आपण तो तुटका हात तुटका पाय घेऊन पण कामं करू आनंदाने. हो, अगदी आनंदाने. तर म्हणून हे सगळे जे व्याधी आहेत ना तर मला असं वाटतं की फारच एक्स्ट्रीम लेवलला जर त्या गेल्या नसतील ना तर आधी तुमचं मानसिक आरोग्य चेक करा. आणि जर तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतील आणि तरीही हे सगळं होत असेल तर मला असं वाटतं की काउन्सिलर किंवा कोणत्या तरी थेरपिस्टकडे जायला काहीच हरकत नाही आहे. कारण जसं शरीराचं दुखणं असेल तर आपण डॉक्टरकडे जातो, तसं मनाचं दुखणं असेल तर आपण काउन्सिलिंग किंवा एक थेरपी घ्यायला काहीच हरकत नाही आहे, जर तिथून जर आपलं संपूर्ण आयुष्य सुधारत असेल. कारण आपल्या मानसिक आरोग्यावर इतरांची मानसिक आरोग्य पण अवलंबून असतात. बरोबर.
आपलं शारीरिक आरोग्य जर थोडंसं इकडे तिकडे ढळलं असेल तरी बाकीच्यांना काही फरक नाही पडत. हो ना. पण एखादं मानसिक आरोग्य जर बिथरलं तर मी म्हणेन की थोड्या एकदम खालच्या शब्दात की जर एखाद्याचं डोकं फिरलं तर घरातल्या सगळ्यांच्या डोक्यावर तो परिणाम करतो. त्याच्यामुळे ते मानसिक आरोग्य तुमच्या डेफिनेटली शारीरिक आरोग्यावर इफेक्ट करतो. त्याच्यामुळे तुम्हाला ती हेल्थ सांभाळणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून माझा हा फोकस्डच असतो की तुम्ही मानसिकरित्या सक्षम राहा. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही घाबरायचं नाही, तुम्ही अडखळायचं नाही किंवा तुम्ही स्ट्रॉंगच असायला पाहिजे. तुमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स येणारच नाहीत, खूप येतील, पण त्यावर मात करण्याची तुमच्यामध्ये क्षमता असेल जी इतरांमध्ये नसते. अगदी बरोबर. आणि त्याची इंटेन्सिटी पण जास्त असते त्या क्षमतांवर मात करण्याची. तर ह्या पद्धतीने ते ॲक्च्युली कोरिलेटेड आहे मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य. मेडिटेशनचे फायदे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहेत, पण मेडिटेशन खरंच वर्क करतं का? कारण बऱ्याच जणांना ना मेडिटेशन करण्यामध्येच प्रॉब्लेम येतो. ते म्हणतात की बाबा मी बसलो ना मला 100 विचार येतात डोक्यात, असं कुठेतरी मन दुसरीकडेच जातं, मला तर प्रॉपर मेडिटेशन करताच येत नाही. तर त्यावर काय सांगाल? मी सुरुवातच एका एक्झाम्पलपासून करते. माझ्याकडे एक क्लायंट आलेला, त्याला मेडिटेशन करण्यामुळे टेन्शन आलेलं. बापरे. म्हणजे सकाळी 5 वाजता उठायचं, मेडिटेशन करायचं, ते अर्धा पाऊण तास त्या मेडिटेशनमध्ये हे त्याचं रुटीन, मी नाव नाही घेत, अर्धा पाऊण तास त्या मेडिटेशनचा क्लास जॉईन करायचा. त्याच्यानंतर स्वतःचं आवरायचं, मग इतक्या 1-1.5 तासाचा प्रवास करून ऑफिसमध्ये जायचं. ऑफिसमध्ये खूप वर्कलोड, यायला रात्री उशीर, रात्री जेवायला उशीर, रात्री झोपायला उशीर, आणि मग सकाळी मेडिटेशनसाठी लवकर उठायचं टेन्शन. तर मला असं वाटतं की हे मेडिटेशनमुळे नाही आहे, हे कधी कोणत्या वेळी मेडिटेशन करावं. म्हणजे असा एक कसं ना आपण स्वतःलाच एक रूल्स घालून घेतो, कधी कधी आपण स्वतःला चुकीचे रूल्स घालून घेतो की सकाळीच मेडिटेशन करायला पाहिजे आणि अर्धा पाऊण तास अगदी माझ्या डोक्यात काहीच विचार नाही यायला पाहिजेत आणि प्रॉपर सगळीकडे शांतता पाहिजे. कारण बरेच लोक मेडिटेशनला बसतात आणि बाजूच्याने आवाज केला की त्यांना ओरडतात. तुम्ही मेडिटेशन करताय ना, तर तुम्हाला तुमची आंतरिक शांतता फार गरजेची आहे. बऱ्याचदा असं होतं की त्यांना असं वाटतं की अरे इथे शांतता नाही आहे म्हणून ते जागा चेंज करतात. पण मेडिटेशन इज नॉट अबाउट आउटर वर्ल्ड, इट्स अबाउट इनर वर्ल्ड. तुम्ही आतमध्ये किती शांत आहात आणि शांत आहात नाही, तुम्ही स्वतःला किती शांत करत आहात. मी म्हणेन की 5 मिनिटं करा, सुरुवातच 5 मिनिटापासून करा. अगदी मी म्हणेन की 5 मिनिटं पण नाही, आता आपण जर घड्याळ लावलं ना अगदी 30 सेकंद पण आपल्याला खूप मोठी वाटतात. जर आपण कंटिन्युअली घड्याळाकडे बघितलं तर 30 सेकंड पण फार जास्त वाटतात. तर ॲटलिस्ट तुम्ही 1 मिनिट तरी एकदम शांत बसू शकता का? विचार येऊ द्या मनात, कोणतेही विचार येऊ द्या, ते विचार येऊ द्या आणि ते कोणते विचार तुमच्या डोक्यात येत आहेत, तुमच्या विचारांची क्वालिटी काय आहे ती चेक करणं फार गरजेचं आहे. आणि मेडिटेशन म्हणजे स्वतःला ओळखणं. आपण जेव्हा मेडिटेशन करत असतो तेव्हा आपल्या डोक्यात जे विचार येत असतात ते ॲनालाइज करणं फार महत्त्वाचं आहे की माझ्या डोक्यात काय विचार येत आहेत. मी जेव्हा शांत बसते तेव्हा माझ्या डोक्यात काय विचार येत आहेत, मी कोणत्या अँगलने ते विचार घेते आहे, किंवा आजूबाजूला माझ्या गोष्टी घडत आहेत त्याचा मला इतका डिस्टर्बन्स का होतो आहे. जर मी मेडिटेशन करते आहे आणि किचनमध्ये आवाज होते तर त्याचा आणि माझा संबंधच नाही आहे, इथे तर मला एवढं डिस्टर्ब का होत आहे. किंवा कोणीतरी आवाज करतं आहे बाजूला, तर त्यांच्या बोलण्याचा आणि माझ्या मेडिटेशनचा काय संबंध. कारण ते बाहेरच्या जगाशी नाही आहे, ते माझं आहे. आणि मला कोणी डिस्टर्ब करावं, मला कधी कोणी डिस्टर्ब करावं ह्याची पॉवर माझ्याकडे असली पाहिजे. म्हणून ते मेडिटेशन करताना बरेच लोक म्हणतात की जमत नाही. मग हे जमत नाही तो प्रकार हाच आहे की खूप डिस्टर्बन्स होतं, मग एका जागेवर बसताच येत नाही. एका जागेवर बसणं म्हणजे काय की बाकीचं सगळं सोडून देणं. इथे काय चाललंय, तिथे काय चाललंय, हा काय बोलतोय, तो काय बोलतोय, हा काय करतोय, त्याने काय केलंय, त्याने काय आणलंय, ह्याच्याशी तुम्हाला काहीही घेणं देणं नसायला पाहिजे. ते मेडिटेशन आहे. आणि हे बऱ्याचदा मेडिटेशन करणं म्हणजे फक्त शांत बसणं नाही, तुमचं कामही तुमचं मेडिटेशन असू शकतं. तुमच्या कामातूनही तुमची एकाग्रता म्हणजे तुमचं जे पॅशन आहे, जे आपण छंद जोपासणं म्हटलं, तर छंद जोपासण्यामध्येही तुमचं मेडिटेशन होऊ शकतं, त्याच्यामध्येही तुमची एकाग्रता वाढू शकते. मस्त.
मग मुळात मेडिटेशन कधी करायचं, तर मी म्हणेन की जेव्हा तुमच्याकडे प्रॉपर वेळ असेल, दिवसातून ॲटलिस्ट 5 मिनटं तरी स्वतःसोबत घालवा. शांत बसा, तुमच्या विचारांना ॲनलाइज करा. आपले विचार कोणत्या पद्धतीचे आहेत, कोणत्या क्वालिटीचे आहेत, आणि आपल्या विचारांचा आपल्याला आणि इतरांना काय फायदा होऊ शकतो, काय तोटा होऊ शकतो, आणि ते कितपत चेंज करायचे आहेत, याचं ॲनलाइज करणं म्हणजे मेडिटेशन, ना की जस्ट. आणि त्याच्यासाठी कोणती टेक्निक वगैरे तुम्हाला शिकण्याची पण काही गरज नाही आहे. तुमचं जो काही आराध्य दैवत असेल त्याचा जस्ट जाप जरी केला ना, कारण जाप करताना काही जणांना तर जाप करताना पण चलबिचल होत असते मनाची. जाप करत असतात आणि इथे आवाज झाला तर त्यांना ओरडत असतात, तिथे आवाज झाला तर त्यांना ओरडत, तर ते कसं पोहोचणार त्या भगवंतापर्यंत. बरोबर. तर मेडिटेशन ते तुम्ही अगदी तुमच्या आराध्य देवतेचा जरी जाप केलात ना, तरी ते मेडिटेशन सारखंच आहे. कारण ते जाप करताना पण आपल्या मनात विचार येत असतात, त्या विचारांची क्वालिटी चेक करा. मेडिटेशन हा एक मार्ग आहे स्वतःला स्वतःकडे नेण्याचा. कारण आपण बऱ्याचदा हाच विचार करत असतो की अरे मला ह्या व्यक्तीला ओळखायचं आहे, मला त्या व्यक्तीला ओळखायचं आहे, मला माझ्या मैत्रिणीला ओळखायचं आहे, नवऱ्याला ओळखायचं आहे, बायकोला ओळखायचं आहे, आईवडिला. पण स्वतःला किती ओळखता आहात तुम्ही, आणि स्वतःला ओळखणं फार गरजेचं आहे. आणि मेडिटेशन येस डेफिनेटली वर्क होतं, पण अगेन त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे, तुमची एक एकाग्रता पाहिजे त्याच्यामध्ये. अगदी 5 मिनिट करा. कोणाला तुमचं नाव काय टाइम्स ऑफ इंडियामध्ये वगैरे येणार नाहीये की तुम्ही 30 मिनिटं मेडिटेशन केलं, 45 मिनिट्स केला. हां, आणि शरीराला त्रास देऊन मेडिटेशन नका करू, म्हणजे एवढं हे करून. जसं मी ते एक्झाम्पल सांगितलं त्या क्लायंटचं, बेसिक आपल्याला जेवढं जमतं आहे आणि आपल्याकडून होतं आहे सहज, आणि आपण ते सहज करू शकतो, तर त्याच गोष्टीचा आपल्याला फायदा होतो. नाहीतर उगाच ओढाताण करून आपण काही गोष्टी अचीव करायच्या. कारण जर नसेल जमत तुम्हाला उंच उडी घ्यायला ना, तर एक एक स्टेपने जा, स्टेप बाय. हां, कारण आपण पण काही लगेच धावायला नाही लागलो. अगदी एक एक स्टेप घेऊन पडत कुठेतरी लागून वगैरे मग आपण व्यवस्थित चालायला शिकलो आहोत. बोलतानाही तसंच झालेलं आहे. तर एक एक स्टेप घ्या मेडिटेशनमध्ये. पहिल्यांदा नाहीच जमलं 5 मिनिटं तरी 1 मिनिटं करा, कारण ते 60 सेकंद पण तुमचे जाणार नाहीत कधी कधी. एवढं ते खूप काही जणांना खूप प्रॉब्लेम होतो एकाग्रतेने बसण्याचा. तर तेवढं जरी केलं ना, आणि त्याच्यानंतर जर तुम्ही तुमचे मिनिट्स वाढवत गेलात आणि तुमच्या विचारांवर लक्ष केंद्रित करत गेलात, तर हेच मेडिटेशन आहे. बाकी ह्याच्यामध्ये रॉकेट सायन्स वगैरे असं काहीच नाही आहे. बरोबर. आत्ताच तुम्ही सांगितलं की आपल्या आराध्य देवताला स्मरून तुम्ही मेडिटेशन करू शकता, पण जे नास्तिक लोक आहेत त्यांनी मेडिटेशन कसं करावं? ओके, ॲक्च्युली ही कन्सेप्ट आहे ना, आस्तिक नास्तिक. नास्तिकही ॲट द एंड ऑफ द डे जेव्हा त्यांना प्रॉब्लेम्स येतात तेव्हा ते देवाकडेच जातात. म्हणजे इथे विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल, हा ज्याचा त्याचा चॉईस आहे, आपण कोणावर जबरदस्ती नाही करू शकत. पण मी ह्या पद्धतीने म्हणाले की म्हणजे मेडिटेशनच्या टेक्निक्स माहिती नसतील तर तुम्ही आराध्य देवतेचा जाप करा. आणि जर तुम्हाला त्या आराध्य देवता पण तुमची नसेल कोणती, किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये पण काही इश्यू असतील जाप करायला, तर तुम्ही सरळ शांतही बसू शकता. तुम्ही स्वतःच्या, जसं मी म्हणाले की स्वतःच्या विचारांवर लक्ष केंद्रित करा की मला काय विचार येत आहेत, माझी विचारसरणी कशी आहे, मला किती आणि कोणत्या पद्धतीचे विचार माझ्या डोक्यात येत आहेत आणि कोणाकोणाबद्दल येत आहेत. कारण बरेच विचार येत असतात. अगदी मी म्हणेन की आपण कधी कधी लहानपण होऊन जातो त्या विचारांच्या गर्दीमध्ये. तर त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित केलं आणि ते विचार जर खरंच चांगले नसतील तुमच्यासाठी, समाजासाठी, तुमच्या घरच्यांसाठी, तर ते त्याची क्वालिटी कशी सुधारायची हे तुम्ही आफ्टर मेडिटेशन करू शकता. जर तुम्ही बाकीचंच काही नाही करत असाल तर. ताण काय येतो? आपल्याला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या जबरदस्तीने कराव्या लागतात, म्हणून ताण येतो. तुमच्या मुलीला गोल चपाती बनवता नाही आली तरी चालेल, पण तिला मानसिकदृष्ट्या सक्षम बनवा, तिला फायनान्शियली इंडिपेंडंट बनवा. तो अरे अभ्यास नाही आला म्हणून सुसाईड केलं, अरे कामाचा ताण आला म्हणून सुसाईड केलं, अरे नकार दिला म्हणून सुसाईड केलं. पण हे नसतं. नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये एम्प्लॉईजकडून बऱ्याच अपेक्षा ठेवल्या जातात, ज्यामुळे त्यांना एक प्रकारचा मानसिक ताण येतो. तर तो मानसिक ताण त्यांनी कसा हाताळावा? ॲक्च्युली जे त्यागाचं नाव दिलंय ना, तो त्याग नाहीये, तो त्रास आहे. पण बाई ही त्यागाची मूर्ती आहे असं म्हणून तिला त्रासामध्ये टाकलं जात आहे. बॉसला जाऊन कोणी नाही सांगत की मला कामाचा ताण येतोय. मानसिक खच्चीकरण न होऊ देता आपण आपले गोल्स कसे अचीव करू शकतो? फेसबुक स्क्रोल करताना मोटिवेशनची गरज नाही लागत. नाही ना. हे का होत आहेत रेप केसेस वगैरे?
मानसिकता, समोरच्याने आरे केलं की तुम्हाला कार्य करता आलंच पाहिजे. बरोबर. कितीही विपरीत परिस्थिती असेल तरी त्या परिस्थितीच्या नाकावर टिचून तुला हवे ते साध्य करण्याचे कौशल्य, किमया आणि क्षमता तुला देवाने भरभरून दिली आहे. वा. टॉक्सिक रिलेशनशिप म्हणजे काय आणि ते एक्झॅक्टली कसं ओळखावं? आणि जर समजा बाहेरचा एखादा व्यक्ती टॉक्सिक असेल तर एखाद्या वेळेस चालून जाईल, पण घरातील एखादी व्यक्ती, कुटुंबातील किंवा आपला जर पार्टनरच टॉक्सिक असेल तर त्याच्यासोबत आपले नाते कसे सांभाळायचे किंवा ते नाते कसे हाताळावे? मी बऱ्याचदा कपलमध्ये हे बघते की त्याला माझ्या मनातलं कळलं पाहिजे, माझ्या मनात काय चाललंय, तो माझा नवरा आहे त्याला कळलं पाहिजे किंवा ती माझी बायको आहे कळलं पाहिजे. नाही, माणसं आहात दोघं जण. आपण आपले मानसिक आरोग्य कसे जोपासू शकतो?